साथी है प्यार जमा है बर्फीला मस्त समा है. ലഡാക്കിന്റെ മഹത്തായ പൈതൃകത്തിന്റെ സാക്ഷ്യപത്രമായി വിജനമായ നംഗ്യാൽ കുന്നിന്റെ മുകളിൽ സ്ഥിതി ചെയ്യുന്ന രാജകൊട്ടാരമാണ് ലേ പാലസ്. AD 1600 ലഡാക്ക് രാജാവായിരുന്ന സെങ്കെ സംഗ്യാലാണ് കൊട്ടാരം പണികഴിപ്പിച്ചത്. 19-ാം നൂറ്റാണ്ടിന്റെ മധ്യത്തിൽ ദോഗ്ര സേന ലഡാക്കിന്റെ നിയന്ത്രണം ഏറ്റെടുക്കുകയുണ്ടായി. തുടർന്ന് രാജകുടുംബാംഗങ്ങൾ സ്റ്റോക്ക് പാലസിലേക്ക് മാറാൻ നിർബന്ധിതമായി. സ്വാതന്ത്ര്യാനന്തരം പുരാവസ്തു വകുപ്പ് കൊട്ടാരം ഏറ്റെടുക്കുകയും നവീകരിക്കുകയും ചെയ്തു. 9 നിലകളുള്ള ഈ കൊട്ടാരം ലേ നഗരത്തിന്റെ തിലകക്കുറിയായി തല ഉയർത്തി നിൽക്കുന്നു. 450-ലേറെ വർഷം പഴക്കമുള്ള ടിബറ്റൻ പെയിന്റിങ്ങുകൾ കൊട്ടാരത്തിൽ സൂക്ഷിച്ചിട്ടുണ്ട്. മധ്യകാല ടിബറ്റൻ വാസ്തുവിദ്യയുടെ ഉത്തമ ഉദാഹരണമാണ് ലേ പാലസ്. പുരാതന മ്യൂറൽ പെയിന്റിങ്ങുകളാൽ അലങ്കരിക്കപ്പെട്ട കൊട്ടാരത്തിന്റെ അകത്തളങ്ങൾ അതിന്റെ സുവർണ കാലഘട്ടത്തെക്കുറിച്ച് നമ്മോട് സംവദിക്കുന്നു. ഇന്ത്യ പാക് യുദ്ധങ്ങളിൽ വീരമൃത്യു വരിച്ച സൈനികരുടെ സ്മരണയ്ക്കായി
ഇന്ത്യൻ സൈന്യം നിർമ്മിച്ച് പരിപാലിക്കുന്ന മ്യൂസിയമാണ് ലേ എയർഫീൽഡിന് സമീപം സ്ഥിതി ചെയ്യുന്ന ഹാൾ ഓഫ് ഫെയിം. യുദ്ധവീരന്മാരുടെ സ്മാരകം എന്നും ഇതറിയപ്പെടുന്നു. നമ്മുടെ രാജ്യത്തിന്റെ സുരക്ഷ ഉറപ്പാക്കാൻ നമ്മുടെ സൈനികർ ചെയ്ത മഹത്തായ ത്യാഗത്തിന്റെ ഓർമ്മപ്പെടുത്തൽ കൂടിയാണ് ഹാൾ ഓഫ് ഫെയിം. കാർഗിൽ യുദ്ധത്തിൽ ഉപയോഗിച്ച വിവിധ തരം ആയുധങ്ങളും യുദ്ധസമയത്ത് ഇന്ത്യൻ സൈന്യം പിടിച്ചെടുത്ത വിവിധ ആയുധങ്ങളും സിയാച്ചിൻ മേഖലയിൽ ഇന്ത്യൻ സൈന്യം ഉപയോഗിച്ചിരുന്ന വസ്ത്രങ്ങളും ഇവിടെ മനോഹരമായി പ്രദർശിപ്പിച്ചിരിക്കുന്നു. കാർഗിൽ യുദ്ധത്തിൽ രക്തസാക്ഷിയാകുന്നതിന് ഏതാനും ദിവസം മുമ്പ് 22 വയസ്സുള്ള ക്യാപ്റ്റൻ വിജയന്ത് താപ്പർ തന്റെ രക്ഷിതാക്കൾക്ക് എഴുതിയ രോമാഞ്ചജനകമായ കത്ത് ദ ലാസ്റ്റ് പോസ്റ്റ് എന്ന തലക്കെട്ടോടുകൂടി ഹാൾ ഓഫ് ഫെയിമിൽ നമുക്ക് വായിക്കാം. जो कि अभी भी उसके अंदर मौजूद है. पीओके क्या होता है? पाकिस्तान ऑक्युपाइड कश्मीर, जो कि पाकिस्तान वाले बोलते हैं आजाद कश्मीर. क्या बोलता है? जितना भी एरोहेड मेरे और इंडिकेट कर रहा है ये एलओसी है. एलओसी क्या होता है? लाइन ऑफ कंट्रोल. ध्यान से सुन लेना. ये जो कारगिल वार कैसे हुआ, क्यों हुआ? कारगिल वार नहीं होना था. कारगिल वार धोखे से हुआ. पाकिस्तान ने हमारे साथ बहुत धोखा किया था, इसलिए जो कारगिल वॉर 1999 में पाकिस्तान के साथ हुआ. 1999 से पहले इंडियन आर्मी और पाकिस्तान के बीच में एक एग्रीमेंट के ऊपर साइन किया गया था कि विंटर्स के टाइम पे दोनों मुल्क उस हाइट के ऊपर नहीं बैठेंगे जहां पे ज्यादा बर्फ होते हैं. ना तो इंडियन आर्मी ना तो पाकिस्तान के रेंजर्स, उनको रेंजर्स बुलाया जाता है. क्या बुलाया जाता है? आवाज नहीं आ रहा है. इंडियन आर्मी एग्रीमेंट के हिसाब से नीचे डाउन हुआ, मगर पाकिस्तान ने ऐसा नहीं किया. पाकिस्तान धीरे धीरे अंदर आना शुरू हो गया और हमारा कुछ पोस्ट धोखे से चोरी छुपाते ऑक्युपाई किया. वो कौन सा पोस्ट आप लोग ध्यान से देख लेना. सबसे पहले द्रास के अंदर तोलोलिंग 5140, टाइगर हिल 4875, उसके बाद कारगिल 5608, कक्सर एंड मजदास. लास्ट में आता है बटालिक के अंदर जुबराइट, मुंटू डालू, खलुबर पोस्ट एंड यल्दोर. ये पूरे का पूरा जमीन आप लोगों को यहाँ पे देखने में छोटा दिखाई देगा, मगर द्रास से लेके बटालिक तक अबाउट 134 किलोमीटर जमीन उन्होंने धोखे से चोरी छुपाते ऑक्युपाई किया था. उस दौरान इंडियन आर्मी एग्रीमेंट के हिसाब से नीचे डाउन हुए थे. पाकिस्तान ने जितना भी जगह जमीन पोस्ट ऑक्युपाई कर लिया. अब थी इंडियन आर्मी की बारी, उसको कैसे रिकैप्चर करना है. ध्यान से सुन लेना. बटालिक के अंदर इंडियन आर्मी को कैसे पता चला कि हमारा पोस्ट ऑक्युपाई हो चुका है. बटालिक के अंदर एक पोस्ट है जिसका नाम है मुंटू डालू. आपके सामने ठीक देख रहे हैं. 5060 के ऊपर एक चढ़वा था, बेड पगड़ी चढ़ाने वाला लद्दाखी सिविलियन जिसका नाम था ताशी नमगल. क्या था? ये जो है ताशी नमगल मुंटू डालो इलाके के अंदर हर हमेशा बेड पकड़ी ऊपर नीचे करते रहते थे. एक दिन मुंटू डालो इलाके के अंदर उसने वहां पे कुछ हरकत को देखा. वहां पे कुछ लोग हरकत कर रहे थे. पहले उसने देखा कि इंडियन आर्मी की पाकिस्तान आर्मी. वहां पे उसने देखा लंबे चौड़े पठानी सूट में 8 से 10 लोग पत्थर से बंकर बना रहा था. उनको कंफर्म हुआ कि ये इंडियन आर्मी नहीं है, ये पाकिस्तान आर्मी है. इसीलिए फटाफट बटालिक बेस में आके इंडियन आर्मी को इंफॉर्मेशन दिया जाता है, सर मुंटू डालो इलाके के अंदर कुछ हरकत हो रहा है, आप लोग देख लेना बोल के इंडियन आर्मी फटाफट एक्टिवेट हो जाता है और यहाँ पे पेट्रोलिंग तैयार किया जाता है. उस पेट्रोलिंग कमांडर का नाम था कैप्टन सौरभ कालिया. क्या था? मैंने बोला कैप्टन सौरभ कालिया. क्या था? कैप्टन सौरभ कालिया के साथ 10 जवान इंडियन आर्मी द्वारा यहाँ से पेट्रोलिंग के लिए भेजा गया. भेजा तो जाता है, वहां से एक भी वापस नहीं आया. 10 के 10 वहां पे शहीद हो गया. इसीलिए फटाफट इंडियन आर्मी यहाँ पे एक ऑपरेशन लॉन्च किया जाता है. उस ऑपरेशन का नाम था ऑपरेशन सफेद सागर. क्या था? ऑपरेशन सफेद सागर इसलिए नाम दिया गया क्योंकि ज्यादा हाइट होने की वजह से इंडियन आर्मी और इंडियन एयरफोर्स दोनों मिलकर उस ऑपरेशन को सक्सेसफुल बनाया. ऑपरेशन तो सक्सेसफुल हो गया, मगर कालूबर 4812 के ऊपर हमारी 111 गोरखा राइफल का कैप्टन मनोज कुमार पांडे बहादुरी के साथ ईमानदारी के साथ लड़ते लड़ते वहां पे वो शहीद हो गया. उनकी वीरता को देख के, उनकी बहादुरी को देख के भारत सरकार द्वारा उनको सबसे पहले परमवीर चक्र से सम्मानित किया गया. नेक्स्ट आता है हमारा द्रास के अंदर तोलोलिंग. क्या है? ये जो है तोलोलिंग मेन था. क्यों मेन था? क्योंकि श्रीनगर से आते समय ये जो है रेड लाइन आ रहा है, द्रास होते हुए कारगिल, कारगिल से रेड लाइन आ रहा है लेह लद्दाख तक. ये हमारा NH1 है, नेशनल तोलोलिंग के नीचे से आता है, इसीलिए ये पाकिस्तान की निगरानी में था. अगर आज हम सबसे पहले तोलोलिंग को रिकैप्चर नहीं करते तो आज यहाँ पे कौन होते?
ऐसा होने देते ऐसा होने देते ऐसा ना हो तोलोलिंग गोरी कैप्चर करने के लिए कैप्टन विजय थापर को टास्क मिला। कैप्टन विजय थापर बहादुरी के साथ तोलोलिंग गोरी कैप्चर करने के बाद 22 की एज में यहाँ पे शहीद हो गया।